पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। असं समोर बसून तासन तास तुझ्याकडे बघू शकतो। इतकी सुंदर आहेस तू। तुला माझ्यावर विश्वास नाही ना? मग ऑफिसला ये, तुझ्या सुंदर हाताने मला घास भरव। बोल, काय काम आहे? नाही, तुझा फोन आला होता म्हणून मी केला। नाही, मी फोन कट केला होता। अगं माझ्या फोनची रिंग वाजली, मला वाटलं चुकून फोन कट झाला आणि म्हणून मी केला। नाही, मी मुद्दाम फोन कट केला होता। अरे मग फोन का केला होता? हे बघ विद्युत, मला ना इकडे ऑफिस मध्ये खूप काम असतं, त्यामुळे तू उगाच मला डिस्टर्ब करत जाऊ नकोस फोन करून। आणि तुला जर अगदीच काही अर्जंट सांगायचं असेल तर मेसेज करत जा तू मला। शिल्पी, एकतर तू मला फोन केलास आणि परत मी तुला फोन केल्यावर तू चिडतेस। काय? मला बोलायचं नाहीये। मान्य आहे, मी तुला फोन केलाय, तू बोलतही नाहीयेस, मला फोन ठेवूही देत नाहीयेस। काय झालंय? मला खूप राग आलाय विद्युत। माझा? सगळ्या जगाचा। जगाचा? का? मला माहिती नाही, पण मला खूप राग येतोय सगळ्यांचा आणि माझा जळफळाट होतोय आणि मला जेलसी फील होतीये। अगं कोणाच्या बाबतीत जेलस आहेस सांगशील का? हॅलो शिल्पी। अशू, हा ग, इथे का आलोय आपण? अगं गिफ्ट घेण्यासाठी। अरे वा, फारच मस्त ग। म्हणजे गिफ्ट शॉप मध्ये गिफ्ट घ्यायला येतो हे मला आजच कळलं। मला माहितच नव्हतं, बरं झालं सांगितलंस। राजू तू पण ना। बर, कोणासाठी गिफ्ट घ्यायला आलोय? माझ्यासाठी गिफ्ट घ्यायला आलोयस का? मी सांगू का काय घ्यायचं मला? तुझ्यासाठी गिफ्ट ना तुझ्या वाढदिवसाला घे, कळलं? पण आता मी यांच्यासाठी घेते। माझ्या कर्मा, अरे त्या एवढं गिफ्ट वरनं एवढं रामायण झालं आणि पुन्हा त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला आलीस? अगं यावेळी ते गिफ्ट परत करणार नाहीत, प्लीज ना राजू। आणि ना मला तुला थँक्स पण म्हणायचंय। थँक्यू सो मच। मला का थँक्यू बोलतेस? अगं तू सारखं म्हणत होतीस ना अश्विनी बोल, अश्विनी बोल। त्या दिवशी मी यांच्याशी बोलले, म्हणजे मी ठरवून काही केलं नाही, सगळं ओघाओघानेच झालं। पण ना त्याच्यानंतर ना यांचं वागणंच बदललंय ग। ते माझ्याशी खूप छान वागतात आणि मला इतकं मस्त वाटतंय म्हणून सांगू। मला माहितीये तू काय विचार करतेस, पण प्राजू मला एक सांग, आपला माणूस आपल्या माणसावर चिडचिड नाही करणार तो कोणावर करणार? आणि यांचा आता नवीन बिझनेस पण सुरू झालाय ना ग, त्यामुळे जरा टेन्शन असतं, बाकी काही नाही। आणि महत्वाचं म्हणजे मयूला असं वाटत होतं की तिचे बाबा तिच्या आईशी नीट वागत नाही, ते तिच्या मनातनं निघून गेले।
प्राजू अगं हे माझ्यावर कितीही चिडचिड करत असले ना तरी यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मॅड आहे काही अश्विनी. थँक्यू. काय बोलायचं या लोकांना. मन राखायला काहीतरी केलं हे तेच तेच घेऊन बसतात. बालिशपणा. अरे रामदास. हॅलो. अरे रामदास आहेस कुठे तू? सकाळपासून किती फोन केले मी तुला. काल एवढ्या अपरात्री फोन केला आणि आज सकाळपासून गायब. आणि ती फाईल कुठे आहे? सकाळपासून त्याच्याच मागे साहेब, म्हणून फोन करायला नाही जमलं. असं वाटतंय की वारंग सरांना काहीतरी डाऊट आलाय. म्हणजे आणि तुला असं का वाटतंय? दरवेळी फाईल कोणाकडे देतात साहेब? या रामदासकडे. पण या वेळेला त्या कुशल कुमारला पर्सनल मध्ये बोलून सगळ्या फाईल दिल्या आहे. मी कॉफी द्यायच्या निमित्ताने कॅबिन मध्ये गेलो होतो पण कॉफी पण सुद्धा नाही बोलले सर. मोठ्या मुश्किलने चान्स मिळाला म्हणून फोन करतोय साहेब तुम्हाला. अच्छा, म्हणजे ती फाईल तुला अजून मिळाली नाहीये? अजून तरी नाही. हे बघ रामदास, मला ती फाईल काहीही करून हवी आहे. कळलं तुला? करतो काहीतरी. या खेपेला जरा डिफिकल्ट वाटून राहिलं साहेब. तू इथे? काय हो, मी इतकी प्रेमाने तुम्हाला चिठ्ठी लिहिली आणि तुम्ही अशी फेकून दिली. अगं मग काय करू? आणि काय काय बालिशपणा आहे हा? नाही म्हणजे आपण नवरा बायको आहोत ना, लहान आहोत का आता? मला एखादी गोष्ट तुझी आवडली तर मी सांगितली ती, तर त्यावर तू आता ही थँक्यूची चिठ्ठी लिहून असं डब्यात टाकणार. काल मी जे काय केलं ना ते मयुरीला आवडावं म्हणून केलं, तिला बरं वाटावं म्हणून केलं. ग्रो अप यार अश्विनी, नको करूस हे सगळं. एकतर ऑफिसमध्ये इतकी टेन्शन आहेत मला. हे बघ बघ किती लोकांना फोन केलेत सकाळपासून, एकाने नीट रिस्पॉन्स दिला नाहीये मला. आणि हो, एक फाईल मिळणार होती इम्पॉर्टंट आज. ही चिठ्ठी फेकली ना मी आता, त्याच्या 2 सेकंड अगोदर मला कळलं की ती फाईल मला मिळणार नाहीये. आणि तुझी काय अपेक्षा आहे का माझ्याकडनं? म्हणजे तू त्या सिनेमातल्या हिरोईन सारखी मला चिठ्ठी लिहिलीस, थँक्यू, लगेच मी हिरो सारखी चिठ्ठी परत लिहावी, थँक्यू डार्लिंग, वेलकम डार्लिंग, आणि त्या डब्यात टाकून परत तुला द्यावी? काय चाललंय? तर माझे टेन्शन मला झाले. आणि कुठे समजवतोय मी तुला? तुला राग आला असेल ना, नो प्रॉब्लेम, रागव. अजून 4 दिवस अबोला पकड, मला काही फरक पडत नाही. अहो काय हे, हा केवढी चिडचिड करताय? या सगळ्या गोष्टींवर ना माझ्याकडे एक उपाय आहे आणि त्यासाठीच मी इथे आले. आता काय नवीन? 1 मिनिट, जरा शांत व्हाल? आता गणू ऑफिसमध्ये आलाय ना, मग तुमच्या कामातले सगळे अडथळे दूर होतील बघा. मला काय तुझे डावपेच कळत नाहीत का? डावपेच? मग नवरा दिवसभर काय करतो ऑफिसमध्ये याच्यावर लक्ष ठेवायचं ना तुला, म्हणून गणू बाप्पाला आणलं इकडे माझ्यावर लक्ष ठेवायला. तुम्ही पण ना. चला आता जेवून घ्या. मला नको जेवण, इच्छा नाही माझी. अहो तुम्ही उपाशी राहिलात तर कामात लक्ष कसं लागेल ना? पोटात काही असलं ना की काम पण छान होतं. चला जेवून घ्या. जेवता की भरवू येऊन? हे बाबा थांब, भरवतेच कुठे आता? ऑफिस आहे, लोक आली तर बरं दिसतं का ते भरवणं वगैरे? बर. अहो हे राईट मार्क ज्या नावांपुढे केलंय त्यांना तुम्ही फोन केले होते का? केलंय. मग हे रमेश काळसेकर नाव आहे, त्याच्या पुढे कोणतेही टिक मार्क नाहीये. ते नाही आहेत मुंबईत,
आणि त्यांचा फोन आता लागणार नाही, ते फ्लाईटमध्ये असतील, हैदराबादला जाणार होते. आणि हो, याच डीलमध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळणार होते. तुम्ही त्यांना फोन लावा. अहो मी आता थोड्या वेळापूर्वी प्राजू बरोबरच होती, तेव्हा ती तेच फोनवर बोलत होती. म्हणजे हैदराबादला जाणाऱ्या फ्लाईट संध्याकाळपर्यंत कॅन्सल झालेत, म्हणजे मुंबईहून जाणाऱ्या. का? नाही मला नाही माहीत, पण तिला 2-3 क्लायंट्सचे ना फोन आले होते, तर त्यांनी आपली तिकीट चेंज करून संध्याकाळच्या करून घेतल्या. कदाचित काळसेकरांनी पण तसं केलं असेल, पण फोन लावून बघायला काय हरकत आहे नाही? फोन करून बघायला तर हरकत नाही. बरोबर आहे तुझं. नाही नाही, पण त्याच्या अगोदर तुम्ही जेवून घ्या. अगं नाही, थांब जरा. आता डोक्यात आलाय ना, तर करून घेऊया. थांब. बर. काय हो, लागला फोन? नाही पण वाचतोय हा, म्हणजे फोन लागतोय. हो सगळं ठीक आहे. हो चालेल चालेल. काय ग, लवकर घरी आलीस? नाही हो शिल्पी, हे बघा, तुम्ही गोळ्या व्यवस्थित घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि यायच्या आधी फोन करा, विसरू नका. ठेवते फोन. अगं यांचा फोन होता. सगळे म्हणतात उज्ज्वला वहिनींना बोलवून घ्या. मी मेली कसली जाते, काही झेपत नाही का आता या वयात? अगं तू का लवकर आलीस? नाही येऊ शकत का एखाद दिवस लवकर? डोकं दुखतंय माझं. अगं अशा अंगावर काय येतेस? मी सरळ तोंडी प्रश्न विचारते ना, पण तू आपला वेगळाच सूर लावतेस. हो, कारण मला ऐश्वर्या राय सारखं असं गोड गोड बोलता येत नाही रोज. परत काही झालं? काही झालेलं नाहीये. मला ना कंटाळा आलाय सगळ्या गोष्टींचा. मला राग येतोय सगळ्यांचा. आणि मला आई थोडा वेळ हवाय. मला प्लीज जरा एकटं सोडशील का प्लीज? अगं तुझ्या एकट्या राहण्याच्या माणूसघाणी स्वभावापायी स्वतःचा संसार सोडून 2 वर्ष तू इथे येऊन बसलीस. थोडा स्वभाव बदल, नाहीतर आयुष्यभर एकटं राहण्याची पाळी येईल. आणि जेव्हा सोबतीची गरज भासेल ना, तेव्हा हाक मारलीस ना, तरी कोणी नसेल. कळलं? आई अच्छा सर, नो प्रॉब्लेम सर. या ना ऑफिसला. नक्की सर, नक्की, डेफिनेटली. ओके भेटूया. ओके. अश्विनी तू बोललीस ते बरोबर आहे. ते हैदराबादला गेलेच नाही, पण ते मला फोन करत नव्हते, कारण त्यांनी मला सांगितलेलं की ते हैदराबादला चाललेत आणि मी दुसरं काहीतरी काम घेतलं असेल ना, म्हणून त्यांनी मला फोन नाही केला. पण मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले बरं झालं तुम्ही फोन केला, मी आता फ्रीच बसलोय. तर मी त्यांना म्हटलं या ऑफिसला. आता ते ऑफिसला येत आहेत आणि आपली डील होईल. अहो किती बोलताय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, गणू ऑफिस मध्ये आल्यावर तुमच्या कामातले सगळे अडथळे दूर होतील म्हणून. आणि हो, तुला सांगायचं राहून गेलं, ही जर डील झाली तर आपल्याला 2.5 लाख रुपये ब्रोकरेज मध्ये मिळणार आहेत. 2.5 लाख रुपये? मग तुला काय वाटलं, तुझा नवरा असे छोटे मोठे डील करतो? डायरेक्ट मोठे डील करतो बाबा. ऐका ना, मला ना एक सांगायचं होतं. एवढे पैसे मिळणार आहेत ना आपल्याला, मग थोडेसे पैसे एका कामासाठी खर्च केले तर चालतील का? काय करायचं कर, बिंदास चल. खरंच करू? हो कर. गणू, तुझी अशीच कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर राहू देत. अहो तुम्ही ना आता काही काळजी करू नका. गणू आलाय ना, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. मी निघू? ओके. ते राहू दे, मी नंतर पिकेन. बरं, जेवून घ्या नंतर. बिझनेस मेहनतीने हिमतीने होतो, असं तुमच्या समोर नमस्कार करून नाही. श्रेयस वाघमारे, वाचलातच तुम्ही. आता परत तुमची बायको फुगली असती आणि या सगळा बिझनेसचा वेळ परत तिला पटवण्यात गेला असता. मूर्ख कुठली. अरे यार काय चाललंय? अरे यार, कासेकरांना लोकेशन पाठवायचंय.
काय ग एवढी धावपळ करत का आलीस कॉलेजमधनं? पण मला आवडतं तुझ्यासोबत बाजारात यायला. बाजारात माझ्यासोबत येतेस आणि मग माझ्याशी भांडत बसतेस. मग काय, तू त्या आत्तेसाठी महागड्या भाज्या का घेतेस ते सांग मला. म्हणजे बघ ना, तिला सलाड करून खायचंय ना, मग तिला घेऊ देत ना विकत. काय लागतं ते ब्रोकली, बेल पेपर, मशरूम, बापरे. म्हणजे तुला आत्तेसाठी आणि संजूसाठी घ्यायला सुचतं. तुला पायनॅपल आवडतो तर तो कधी घेत नाहीस. चल आज आपण पोहूसाठी पायनॅपल घेऊ. खरंच? मग ते मॉल मध्ये भाजीचं दुकान आहे ना, तिथून घेऊ. आणि त्याच्या बाजूलाच ना शोभेच्या वस्तूंचं दुकान आहे. तिथे मस्त मस्त काचेच्या वस्तू, पडदे, असे फ्लावर पॉट्स वगैरे मिळतात. तिकडे पण जाऊया ना शॉपिंग करायला. नाही नको अगं, बाहेरूनच बघून कळतं की आतल्या गोष्टी किती महाग असतील. आई पण तू आत्ताच म्हणालीस ना बाबांचं कुठचं तरी मोठ्या जमिनीचं काम होणार आहे. मग एकदा शॉपिंग करायला काय हरकत आहे ग. अगं पैसे आले म्हणून कुठेही खर्च करायचे का? अशी बरीचशी कामं आहेत जी आपल्याला अगोदर पूर्ण करायची, ती पूर्ण करून घेऊ. तू एक काम कर, ही पिशवी घेऊन घरी जा आणि भाज्या घरी गेल्यावर फ्रीज मध्ये ठेव. आणि जाताना ना पोहूसाठी पायनॅपल नक्की घे. घेते. पण तू कुठे चाललीस? सांगते का आल्यावर, कामासाठीच चालले. लवकर ये. हो. माफ करा ताई, मला नाही जमणार. अहो असं काय करता दादा, हे बघा आपलं आधीच बोलणं झालं होतं. तुम्ही चला माझ्या बरोबर. ठीक आहे, मी उद्या येऊन भेटून जातो घरी. नाही नाही नाही, उद्या नको, आत्ताच. म्हणजे आपण लागलीच काम सुरू करू. ताई तुम्ही चांगलं बोलता, पण साहेब आहे ना डायरेक्ट काम कॅन्सल करून टाकतात. मी घरी येतो, तुम्ही ऍडव्हान्स द्या तरच मी काम चालू करेन. अहो दादा ऍडव्हान्स काय, हे तुम्हाला पूर्ण पैसे देतील. मी खरं तर दिले असते पैसे तुम्हाला, पण माझ्याकडे आत्ता एवढे नाहीयेत. माफ करा, मग नाही जमणार. बरं मी एक काम करते, मी यांना फोन लावते, तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोला, मग तर झालं. एक मिनिट. हा सर आपण हे ना आजच करून टाकायला हवं. नाही म्हणजे तुम्ही जर मला ऍडव्हान्स दिला तर मी सगळे पेपर्स रेडी करून घेतो. काय झालं साहेब, फोन उचलत नाही ना? साहेब असंच करतात. परत एकदा लावते ना मी. सर सगळं होऊन जाईल, आपले सगळे पेपर्स रेडी, काहीच काळजीचं कारण. सर एक मिनिट जर एक्सक्यूज मी. हॅलो अश्विनी, मी तुला सांगितलेलं ना माझी मीटिंग आहे, का फोन करतेस तू? अहो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलले ना मला एक काम करायचंय म्हणून. काय बालिश पण आहे अश्विनी, मी सांगितलं ना कर काय करायचं ते. हा ठीक आहे, डिस्टर्ब नको करू मला. चल बाय. बघा तुम्ही ऐकलं ना स्वतः, आता मग चला माझ्या बरोबर. माझे पैसे पूर्ण मिळतील ना? हो हो 25 लाख आता देतो, पुरेल ना? हो सर, हो पुरतील ना. म्हणजे मी डाऊन पेमेंट करतो आणि बाकीचे पेपर्स बनवण्यासाठी लागतीलच ना पैसे सर. मी काय म्हणतोय, मला हा सगळा व्यवहार खूप स्वच्छ हवा आहे. सगळे कागद नीट बनवून घ्या. हो सर, तुम्ही काळजीच करू नका अजिबात. चेकवर काय टाकायचं? नाही काही तुम्ही लिहू नका, तुम्ही फक्त साईन करा आणि अमाऊंट टाका, बाकी डिटेल्स मी भरतो सर. बरं. थँक्यू सर. अरे हो, एक सांगायचं राहिलं. हो. मी उद्या हैदराबादला जातोय, 6 दिवसांनी आपण भेटू. नक्की सर, नक्की भेटूया. आणि हो, तुम्ही आज फोन केलात हे खूप बरं झालं. हो राईट सर, थँक्यू. चला येऊ. थँक्यू फॉर द चेक. थँक्यू सर. 25 लाख? हा निव्वळ योगायोग आहे गणू बाप्पा. आज नाही उद्या कालसेकर माझ्याकडनं ही जमीन घेणारच होते. याचं क्रेडिट आता तुम्हाला मिळणार, पण नाही, सगळं क्रेडिट माझं आहे. वेल डन श्रेयस वाघमारे, वेल डन.